कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते आणि आज मी मुंबईला जाणार आहे पहिल्यांदा. ऍक्च्युली पहिल्यांदा म्हणजे मी आधी एअरपोर्ट वरती गेली, ठाण्याला बहिणीच्या लग्नासाठी गेली आहे. बाकी मुंबईला विशेष असं फिरायला किंवा मुंबई बघितलेलं नाहीये मी, त्यामुळे आता माझा नवरा मला मुंबई फिरायला घेऊन नाही चालला, घेऊन चाललोय. त्याचं काम आहे त्यासाठी चाललाय तो आणि मला उगाचच घेऊन चाललाय. पण बघूयात आता, आज मज्जा करतोय की आधी त्याचं काम करतोय, काय करणार आहे, खूप काही गोष्टी फिरवणार आहे तुला, नवीन नवीन गोष्टी दाखवतो, नवीन गोष्टी खाऊ, व्हेज ऑफ कोर्स काय होते. आणि मेन मुद्दा असा आहे की आम्ही आता पुण्याला चाललोय. पहिले दादूला पिक करणार आहे पुण्यातून. दादू म्हणजे आदित्यचा मोठा भाऊचा, तुम्ही पॉंडिचेरीचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन तिकडे दादूची ओळख तुम्ही करून ठेवू शकता. आणि बस एवढंच. काय गिफ्ट केले आपण, काय ते कधी सांगणार? आदित्यने दादूसाठी आयफोन 15 घेतलाय, मला नाही घेतलाय या मुलानं, आणि दादूला ह्यानं गिफ्ट घेतलंय. दादू आहे दादू. सो आता निघालोय आणि किती वाजता पोहोचू आपण मुंबईला? पहिले आपण पुण्याला जाऊ, पुण्याला थांबू. पुण्याला पण एक काम आहे, ते झालं की मग जाऊ. कामात काम आणि मी उगाचच चालली आहे मुलासोबत. काम माझे काम सोडून उगाच. काय रे काय? माझ्या 2 साईट चालू आहे, ठीक आहे ना आदित्य? ते ठीक आहे, ते दॅट डायरेक्शन. आणि मला व्हिडिओज बनवायचे होते अक्कांसोबत, सगळ्यांच्या आवडीचे व्हिडिओ, अक्कांसोबतचे व्हिडिओज बनवायचे होते. आम्हाला आज मस्तपैकी अक्कांच्या स्टाईलचा खरडा बनवायचा होता, ठेचा, पण आदित्यमुळे आजचा प्लॅन कॅन्सल झालाय. आणि आता बघूयात काय होते पुढे. मी तुमच्यासोबत ही जर्नी शेअर करायलाच, सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. नको ना आद्या, का बरं शिरूर मधून गाडी घेतली? आद्या नको ना. काय मग पूनम, कसं होतंय? बस येताना बरं किती बोर व्हायचं की का शिरूर. ऍक्च्युली ती बस मध्ये यायची ना पुण्याला, त्यावेळेस शिरूरला गाडी जायची, तिला खूप त्रास व्हायचा. तर मला असं सहज विचार आला की तिला तो त्रास देऊया आपण. शिरूर काय भंगारे रावा दे तू, तेवढं करता एवढं पेट्रोल वाया घालशील का? अरे पण ही मजा मला कधी मिळेल का? इथून तरी टर्न मारणे यार, मला खरंच इरिटेट होतो. हो, तुझ्या चेहऱ्यावर कळत आहे ते. नाही आवडत ना, मला त्रास होतो. शिरूरचा कोणाला त्रास होऊ शकतो? शिरूर गावाचा त्रास कसा होऊ शकतो कोणाला? बाहेरून रस्ते तरी आत कशाला जायचं? अगं त्यावेळेस गाडी वगैरे नव्हती आपल्याकडे, एसी वगैरे नव्हतं. आता बघ, अरे वा किती छान दुकानं वगैरे झाले इथं. वा 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 वा, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालंय भाऊ. तुला काय करायचं, तू येणार आहे का शिरूरला? उगाच आपलं शिरूर हे घे, मला गाडी चालू दे बाबा, कंटिन्यू करू दे. बंद करणार आहे. पुनम, स्टँडवर जायचंय का? शांत बस राव आदित्य. का वैतागली तू माझ्यावर एवढं? अरे मला नाही आवडत ना असं गावातून गाडी घातलेलं, किंवा म्हणजे किती फ्रस्ट्रेटिंग गोष्ट होती ती कॉलेज डेज मधल्या बस मधून. बघ बस चालली, बघ बस वळते, बघ समज तू त्यातच बसलेली आहेस. बघ, वळू का? नको ना द्या, सरळ घ्या. चिडका रे चिडका. कैसा लगा फालतू. लगा कैसे? मी हा व्हिडिओ टाकणारच नाही. ए असं काय करायचं नाही. असंच करणार. कुठे चाललंय? तुला आता तिकडं नेलं ना शिरूर पासून, मग तुला आता तिकडं आणतो. सो आता कीग आईस्क्रीम खायला आलोय आम्ही. पाड झालं असेल, आपण जाता येतो थांबतो. 2दा तू एकटाच येऊन गेला, मी नव्हती आली, कळलं ना? हा एकटाच येतो, खातो पितो आणि मला म्हणला किती दिवस झाले आपण कीगाचं खाल्लं नाही. चुकून त्याच्या तोंडातून चुकून निघालं की मी मागच्या आठवड्यात 7 आईस्क्रीम खाल्ले, म्हणून तो आता मला घेऊन आलाय. मला इथलं पेरू चिली आईस्क्रीम फेवरेट आहे आणि चॉकलेटवालं. सो आता मी दोन्ही खाणार आहे, कारण तसंही उन्हाळा आहे. चिली आवाज नाही येणार आहे सांगितलं पण नाही मला काय. हे आहे माझं पेरू आईस्क्रीम, त्यासोबत ही चिली, आदित्यचं ब्लॅक करंट आणि हा आदित्य. Sorry to show your sabudana.
हे पूनमचे व्लॉग बघून आमच्या मित्रांनी UK वरून कॉल केलाय पूनमचा व्लॉग बघून साबुदाणा खिचडी कशी बनवायची. तर आता त्यांचा साबुदाणा खिचडी पूर्णपणे गणली आहे. फालतू रेसिपी संजू. बघा व्ह्युअर्स, मी हेच अशा गोष्टी सगळे रोज खात असतो. पुन्हा एकदा दादूचं सामान घेऊन आम्ही आलोय आता. माझ्या हातात बॅग आहे. थांब मला बेल वाजू दे. लगेच कॅमेरा सुरू. हे घे, वेलकम टू आमचं पुणे. हे घे आयफोन तुला. आणि दादूला देऊ का असा? हे बघ ना, भारी दिसतोय पुन्हा. त्याने अनबॉक्स केलंय ऍक्च्युली. अनबॉक्सिंग ब्लू कलर आहे, सेमी काहीतरी ब्लू कुठे, पांढरा तर दिसतोय मला. का ब्लू आहे? ब्लू कलर आहे तो, साईड तर बघ ना. सिल्वर आहे. ब्लू कलर आहे पण तो. गंडवलं तुला. ऑटोमध्ये जायचं, मॉडेल नंबर कॉपी करायचा, हा जायचा ॲपल चेकर म्हणून येते. ते जाऊ नंतर तू बघ कर, ते दाखवलं लागेल तुला त्याच्यामध्ये ॲपल चेकर. तो मॉडेल नंबर तिथे टाकायचा. ठीक आहे, करूनच आपण आधी दुसरे व्हिडिओ बघितले का कसं चालवायचं फोन. मग काय हे बघ, आता त्याच्यामध्ये जर तू टाकलं तो गन्ना कळले तुम्हाला तुमचा फोन खरा आहे का खोटा. काय हा फोन खरा आहे का? मला नाही कळले अजून. अरे बघ, सिरियल नंबर घेतला, सिरियल नंबर टाकला. इकडे 3-4 गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. हे टाकलं इथे. मग हे असंच होतं का? तसं होतं, काही नाही केलं. F3W हे तुला फास्ट करून दाखवला लागेल त्यांना. जर हा त्यांनी दाखवला की iPhone 15 आहे, अरे वो तू ऐक दुसरा मुद्दा. इथे ते सगळं डिटेल देतात एकदम. एक्सपायरी, वॉरंटी एक्सपायरी बरोबर 1 वर्षानंतरची आहे. ठीक आहे, ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय करायची, परत त्याच्यात जायचं. मॉडेल नंबरमध्ये M जर असेल म्हणजे ब्रँड न्यू फोन. भारी सांगितलं तरी. N जर असेल म्हणजे काहीतरी चेंज केलेलं आहे, रिफर्बिश्ड फोन. ठीक आहे. आणि P जर असेल म्हणजे ओल्ड फोन. आणि C जर असो तो दादू. त्याच्या ह्याच्यात आलाय एम. तुझा फोन पाहू तुझ्या ह्याच्यात सी असेल. कळलं तुला. अजून एक तुला दुसरी गोष्ट सांगतो. या दोन अगं ना बुवा, खरे पैसे गेल्यावर काय खोटा फोन भेटेल का? अरे आज काही मी रिव्ह्यू पाहिले, काही लोकांना 1 वर्षानंतर कळालं की त्यांच्या इथे एम नाही म्हणून. आणि तुझं चेक कर ना. दाखव. अरे तू इकडे बघ ना, तुला मी मुद्दे सांगू राहिलो. पॉईंट सांग मुद्दे बाबा सांग. दुसरं काय करायचं, बॅटरी इम्पॉर्टंट आहे. बॅटरीची हेल्थ चेक करायची. बॅटरी हेल्थ अँड चार्जिंग. माणसाची कर तू दादू, तू डॉक्टर आहेस. बॅटरी मध्ये घेऊ आपण. कुठे गेलं रे बॅटरी हेल्थ? ते काय आलं ना 100%. मॅक्सिमम कॅपॅसिटी 100 मोर दॅन 90 पाहिजे. नवीन फोनच्या 100च येईल ना. नाही काही त्याने व्हिडिओ दाखवले काही लोकांनी 84-85 काहीतरी हे 100. असेच हेच व्लॉगर असतात सगळं दाखवणार. याच्यावर काय विश्वास ठेवायचा. माझा इथं साबुदाणा खिचडी झाली नाही. तर आम्ही आता मुंबईला निघालोय. आमचा ड्रायव्हर दादू, त्यामुळे मला जास्त लक्ष द्यावं लागतंय. आणि हे को पॅसेंजर. माझ्यापेक्षा मला वाटतं तू व्लॉगर आहेस. अरे मग तू दाखवत नाही काय आपल्या ऑडियन्सला. काय होतंय? संगतीचा परिणाम. आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत मुंबईला. आणि गेल्या सगळ्यात आधी मला आदित्यने दाखवला, बाहेरनच दाखवला RK स्टुडिओ. पण तरीही सगळ्याची एक्साइटमेंट मला. कुठे आलोय? जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर. पुन्हा जे कार्ड वापरतो ना मी मोबाईल, ते ऑफिशियल नाही सांगते. जाऊन सांगायचं 100 वगैरे रिचार्ज करा. 100 रुपयाचं रिचार्ज केलं सांग त्यांना. सांग 100 रिचार्ज केलं डायरेक्ट. कसलं भारी दिसतंय. A for apple. दादूला चार्जर घ्यायचं होतं. चल मग चार्जर घ्यायला जायचं का? कसलं भारी वाटते.
आता आपण आलो मुंबईच्या घरी. खूप भारी वाटतंय खरं यार. सो इकडे फ्लॅट आहे आणि इथे राहणार आहोत आम्ही आज. आपण कुठे आता? अंधेरी. दाखवली की नाही? हे काय इथे बिल्डिंग आहे? ही नाही आहे का? ही नाही आहे बरं का. तर फायनली आपण आलो आहोत मुंबईला आणि घरी आलोय. ऍक्च्युली अंधेरीमध्ये घर आहे, अक्कांचं घर आहे. सो अक्का इथे राहायचं मुंबईमध्ये. आता सध्या अक्का नाही आल्यात आमच्या सोबत, पण आम्ही आत्ता घरी जाणार आहोत. आणि ही बिल्डिंग आहे. सो इथे सिक्स्थ फ्लोअरवरती. आणि आदित्यही बऱ्याच वर्षानंतर येतोय, सो त्यालाही खूप भारी वाटतंय. दादूही बऱ्याच दिवसांनी येतोय आणि मी पहिल्यांदाच येते, त्यामुळे बघूयात आता घर कसं आहे. चलो. सुंदर असं अक्का दादांचं घर. ते कोण नाही, ते कॅलेंडर. आम्हाला लहानपणापासून सांगायची ती आमची मोठी ताई आहे म्हणून, बरं का. आणि आम्ही मोठे झाल्यावर मग मी नोटीस केलं होतं इथं हे कॅलेंडरचं दिसतंय का, त्याच्यावरनं मी फिगर आउट केलं की ते कोण नाही आहे. हे आयशा, दादा, छोटी, हां, आयशा, सोनू, मामा मामी, ठीक आहे ती सोनू. इकडं आमचा फोटो, इकडं अंक्या आल्या, सगळे तिकडे रोहन. आज स्विगीच्या ऑर्डरनी लिटरली गंडवलंय आम्हाला. पाऊण 1.5 तास लेट आली ऑर्डर आणि पाण्याच्या जागी त्यांनी आम्हाला टॅक्सी पाठवलंय. इतकं वैतागलोय म्हणजे आम्ही 11:15 11:30 ऑर्डर केली आणि आता 1:15 वाजलाय, रात्रीचे 1:15 वाजले आणि तेव्हा ऑर्डर आली. आता खातो आणि झोपतो. घेऊन जाणार आहे आज आदित्य मला? आपलं काम होते मग बघू. कसला बोर आहे. मला म्हणला होता घरून निघताना तुला फिरायला घेऊन चाललो मुंबईला, आणि आता बघा कसं करतोय. अरे जाऊ ना, चल. तुलाच फॉलो करते बाबा. किती छान आहे. मी तुला सगळे चप्पे दाखव. सो सगळ्यात आधी सुरुवातीचा प्रवास आम्ही ऑटोनं स्टार्ट केलेला आहे आणि चालते. मुंबईत यायचं, गाडी पार्क करायची आणि ऑटोने फिरायचं. बेस्ट ऑप्शन. तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत अंधेरी स्टेशन जवळचं हे खूप फेमस असं नूतन प्युअर व्हेज रेस्टॉरंटला, आणि इथे आम्ही नाश्ता करणार आहोत आज. झालं, सकाळ झाली नाही की खायचं सुरू. या मुलांना पाणी सुद्धा दिलेलं नाही. पाणी आता मिळालंय मला. रात्री मी म्हटलं पेप्सी मिळालेली आम्हाला पाण्याच्या ऐवजी. चला या. नवीन गेम सुचली पूनम. सो मला नाही सुचली ही गेम, ॲक्च्युली आदित्यला सुचली आहे. म्हणजे माझं असं झालंच त्याला स्टॅच्यूवाली गेम खेळायची. आता आम्ही जिथे पण मुंबईत फिरणार आहे आणि कुठे पण आम्ही दोघं एकमेकांना स्टॅच्यू करू शकतो आणि ऐकायचं शिस्तीत दोघांनी. हा ठीक आहे. चॅलेंज पण 15 सेकंद ना मॅक्स. हां चालेल. हां ठीक आहे. 15 सेकंद मॅक्स थांबायचं स्टॅच्यू पोजला. चलो स्टॅच्यू. हसतोयस तू. आउट आहे मला पैसे दे. चल 500 रुपये दे. 500 ठरले, पैसे ठरले नव्हते जाऊ आपले. पटपट चल ना, पटकन. स्टॅच्यू. मी चालले. बाय. असं कुठं पण नाही. मी कुठेतरी मॉलला जातोय. पुण्या मॉलला जाऊया. पुन्हा स्टॅच्यू. स्टॅच्यू.
स्टॅच्यू केलं ना तुला अशा ठिकाणी करतो ना बघ बघा आता तुम्हाला पाणी पिताना केलेलं त्याचं काय बघ मी पण तुला अशा ठिकाणी करणार ना आवाज जातोय आवाज जातोय आवाज मोठा आवाज हे खायचंय का तुला काय आईस्क्रीम हो खायचं पूनम स्टॅच्यू हरला 2 वेळा हरलाय सर 2 वेळा हरलाय आणि त्यानंतर मॉलमध्ये आम्हाला ही पंजाब सिंधची लस्सी भेटली. आदित्यला खूप दिवसांपासून ट्राय करायची होती त्यामुळे आम्ही ही लस्सी आता ट्राय करत आहोत आणि खूपच भारी टेस्ट होती. आम्हाला दोघांनाही खूप आवडली. चलो डोकं माझं जागा दे ना पुण्या जागा दे ना म्हणजे मी केली तुम्हालाच तुम्ही दोघांनी असं सांगितलंय. आम्ही डोसा खाल्ला डोसा खाल्ला मेदू वडा बस भाऊ बसता येत नाही चल घरी जाऊन बघू